तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर बघा आता आज आपल्याकडे आहे भात लावणी. तर बघा आता भात लावणीला आता लगेच सुरुवात करायची आहे आणि सर्वात पहिले पूजा आपली. तर चला आता पूजा करून घेऊया आपण. आणि तर बघा मंडळी, सगळ्यात कोणत्याही शुभ कार्य करायच्या पहिले आपण देवाची पूजा करतो. तर बघा आता आपली इथे पूजा सुरू आहे. इथे हे आपलं पर उपडून घेतलं आहे आणि बघा आता इथे ठेवलं आहे आणि याची आता पूजा केल्यानंतर मग सगळा संपूर्ण व्हिडिओ बघा. आजचा व्हिडिओ खूप चांगला असा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाया त्याच आहे आता, मागच्या वर्षीच्या ज्या गेल्या वर्षी बाया होत्या त्याच बायासुद्धा आता. तर बघा आता हे आहे आमची मनीषा ताई आहे. मनीषा नाव आहे ना तुमचं? या मनीषा ताई आहे मंडळी. आणि हे बघा आता आपल्या बाया सगळ्या, हे बघा आता येत आहे आपल्या बांधीमध्ये. आणि बघा आता इथे आमच्याकडे पर खोदणं सुरू आहे, कारण आता आपल्याला रोवणं करायचं आहे. तर आणि वातावरण बघा एकदम भारी असं वातावरण आहे. आज पाऊस वगैरे नाही आहे. गेल्या वर्षी खूप असं पाणी होता, तर पावसामध्येच रोवणं केलं होतं, पण आज पाणी वगैरे नाही आहे. तर आता आपल्या अशाच वातावरणामध्ये आपल्याला रोवणं करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का म्हणजे आमच्याकडे जसं आता कोकणामध्ये याला भात लावणी असं म्हणतात, तर आमच्याकडे धान रोवणं असं म्हणतात. आमच्या विदर्भामध्ये याला धान रोवणं. तर बघा तर बघा मंडळी, आता आपल्या भात लावणीचं कसं असते माहिती आहे का? जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे भाताचं रोप तयार केलं जाते आता आधी. तर भाताचं रोप त्याला पर असं म्हणतात, म्हणजे असं पेरला जातो, धान पेरला जातो. आणि धान पेरल्यानंतर लगेचच 30 दिवसानंतर असं पर येते. तर हे पर मग 30 दिवसानंतर आपल्याला रोवणं करायचं असतं याचं. तर रोवणं करायसाठी सगळ्यात पहिले जिथे आपण रोवतो, म्हणजे आमच्याकडे बांध्या असं म्हणतात, कोणाकडे मळे म्हणतात, कोणी शेतं असतात ज्यांचे, तर मळे असं सुद्धा म्हणतात. तर आमच्याकडे असं बांध्या असतात. तर या बांध्यांमध्ये हे बघा ट्रॅक्टर सुरू आहे. तर सगळ्यात पहिले इथे गार्डन करावं लागते, चिखल करावं लागते. चिखल केल्यानंतर कालच आम्ही चिखल करून घेतला आहे आणि व्हिडिओत बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर लगेचच मग आता हे प्लेन असं करावं लागते. तर प्लेन करायसाठी हे ट्रॅक्टर आहे आता इथे फिरवत आहे पूर्ण, कारण रोवायच्या आधी जसं आपल्या कोणतंही पीक असो, आपल्याला जसं आता कपाशीचं पीक घेतो तर आपल्याला बेड फाळावं लागते. तर तसंच बिलकुल धान रोवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपलं बांध्या अशा तयार करावं लागते. तर बघा आता तिकडे बायांचं पर उपडणं सुरू आहे आणि इकडे ट्रॅक्टर सुद्धा सुरू आहे आपलं. बघा हा निसर्ग रूप हे किती चांगलं आहे बघा. इकडे तर आपलं आता धान रोवण्याची तयारी सुरू आहे, तिकडे पर सुद्धा उपडणं सुरू आहे. आणि इकडे बघा तर हे बगडे बघा कशी उडत आहे. आणि जिकडे ट्रॅक्टर सुरू आहे ट्रॅक्टरच्या मागे हे बगडे पाखरं खायसाठी, पाखरं असतात तिथे, तर पाखरं खायसाठी हे बगडे इथे आलेले आहे. आणि हे निसर्गरम्य असं रूप आहे, एकदम असं किती छान असं वाटत आहे आज शेतामध्ये. तर
तर बघा आता हे खाट टाकून घेता येतं, तर आपल्याला खत असं मारायचं आहे या बांध्यामध्ये, कारण तिकडे चालू आहे आपलं परत खोदणं आणि आता इकडे असं परड आहे म्हणते. परड हे जमते लांजी हे इथं का कुठाची जवळ कर मुनक तिकडं आहे. हा दिसताय दिसाय काय? हो 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 जबड कर अजून. हो कोण कोणीकडे आहे? मस्त मोठी काडी आणली बघ कवितानं. मनीषाबाई मला दाखवतो थोडस. तर हे बघा मंडळी, आता हा बघा हा साप निघाला तिथं आपल्या. परड म्हणा. परड, याला परड असं म्हणते, नाव आहे या सापाचं. दरवर्षी तर दरवर्षी न चुकता हा साप या बांध्यांमध्ये निघतो. तर बघा आता पर काढता काढता तिथे परड निघाला, परड साप निघाला. तर साप काही जास्त मोठा नव्हता, पण साप हा सापच. आपण साप बघितल्याबरोबर आपल्या जीवाला किती अशी भीती वाटते, किती आपण हे करतो. पण यांचं कसं आहे माहिती आहे का, बायांचं न घाबरता, कारण घाबरलं तर खाणार काय हा त्यांच्या ह्याच्यात प्रश्न पडतो. तर ते म्हणत आहे की न घाबरता त्या मनीषाताईंनी तो साप मारला आणि इकडे आणून फेकला सुद्धा. अरे ठेवून द्या ना वा. राहू दे कोणाकडे राहू ये ठेवा ठेवा नाही जात तर राहू द्या. मग एवढ्या बायामध्ये एका बाईची ठेवता का तुम्ही? तर मग राहू द्या ना वा. मंदात काय ठेवता? शेल्यान ठेवा ना. घुसून जाता एक जण, घुसून जाता येते एक जण. पाऱ्याची पडली का घुसते. शेल्यावरची ठेवा, शेल्यावर. घेऊन घ्या नाही तर आता हातबोटी मय थांबली येते ना. मी पडली का येतो. आता पुरं घ्या. टायरे टुऱ्याची दंडार नको लावा ना तुम्ही. सारख्या लागा ना. लागू दे लागू दे. आमच्या विदर्भातील भात रोवणं कसं वाटलं तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.